अजितदादा जाऊन 10-12 दिवस झाले आहेत, पण आज एक अशी बातमी समोर आली जी ऐकून तुम्हाला विश्वास बसणार नाही. आज अचानक सोशल मीडियावर एक अशी धक्कादायक माहिती समोर आली. एक व्हिडिओ समोर आला ज्यात सांगितलं गेलं की अजितदादा जर्मनीमध्ये आहेत. एक व्हिडिओ ज्याला काही क्षणात लाखो लोकांनी पाहिले आणि ज्यामुळे दादांच्या अपघाताबाबत वेगळी चर्चा सुरू झाली. खरं तर कालपर्यंत दादा जिवंत आहे, दादा परत येणार, 6 माणसं विमानात बसले होते, 5च बॉडी का सापडल्या, मग 6वा व्यक्ती कोण होता, अशी चर्चा सुरू असतानाच एक सोशल मीडियावर सगळीकडे एक व्हिडिओ व्हायरल झाला ज्यामध्ये सांगण्यात आलंय की अजितदादा जर्मनीमध्ये आहेत. ही बातमी येताच संपूर्ण महाराष्ट्राला धक्का बसलाय. तब्बल 12 दिवसांचा कालावधी उलटून गेला आहे, पण त्यानंतर एक धक्कादायक बातमी समोर आली आणि ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राला अपघाताच्या दिवशी बसला नव्हता त्याहून मोठा धक्का बसलाय. कारण विमान उड्डाणाच्या यादीत 6 जण होते, पण अपघात स्थळी 5 जणांचे मृतदेह सापडले. पण आज सगळ्यात भयानक माहिती समोर आली जी म्हणजे अजितदादा जर्मनीमध्ये आहेत. कालपर्यंत टीव्हीवर सगळं दाखवलं जात होतं, बातम्यामध्ये वेगळंच दाखवलं जात होतं, लोकांमध्ये चर्चा होती दादा बारामतीत परत येणार, दादा पत्रकार परिषदेत येणार, गुप्तपणे चर्चा सुरू होत्या, चहाच्या टपरीवर देखील मोठ्या मोठ्या चर्चा रंगत होत्या. पण आज अचानक एक व्हिडिओ समोर आला जो लाखो लोकांनी पाहिला. मग खरंच हे सत्य आहे का? अजितदादा जर्मनीमध्ये असल्याची सर्वत्र चर्चा का सुरू झाली? जर्मनी आणि दादांचं कनेक्शन काय काय आहे? हा व्हिडिओ, या व्हिडिओ मागे काय सत्यता आहे? नेमकं हे खरं आहे का? जर्मनीमध्ये दादा असल्याचं का बोललं गेलंय? हा व्हिडिओ का व्हायरल झालाय? दादा जर्मनीमध्ये आहेत अशा आशयाचा व्हिडिओ का लाखो लोकांनी पाहिलाय? याच्या मागे काय कारण आहेत? सगळी सविस्तर माहिती आपण घेणार आहोत. जर खरंच दादा जिवंत आहेत का, दादा परत येणार आहेत का, असा विचार जर तुम्ही करत असाल, असा संशय जर तुम्हाला येत असेल तर तुम्ही बरोबर व्हिडिओ पाहतात. आपण व्हिडिओमध्ये कुठल्याही अफवेवर नाही तर सत्य माहितीवर आधारित तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. व्हिडिओमध्ये आपण पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत काय काय धक्कादायक पुरावे समोर आले जे तुम्हाला माहिती आहे, पण एका वेगळ्या अँगलने जाणून घेणार आहोत. आणि जे धक्कादायक सत्य, जी धक्कादायक माहिती आज समोर आली की अजितदादा जर्मनीमध्ये आहे, की नेमकं चर्चा काय आहे, या व्हिडिओमध्ये जो दावा केलाय तो खरा आहे का, या दाव्यामध्ये काय तथ्य आहे, सगळी सविस्तर माहिती आपण घेणार आहोत. सोशल मीडियावर एक भयानक व्हिडिओ व्हायरल झाला. दादांचा अपघात 28 जानेवारी झाला होता, त्यानंतर लगेच दादांचा अपघातात दुर्दैवी निधन झालं अशी बातमी आली होती. पण आज एक बातमी आली, एक सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाला ज्याच्यामध्ये सांगण्यात येते की अजितदादा जर्मनीमध्ये आहेत. मग दादा जर्मनीमध्ये आहेत यामागे तथ्य काय आहे? काय नेमकं एक व्यक्ती समोर येऊन या कॅमेऱ्यासमोर बोलला की ज्यामुळे हे सगळं प्रकरण त्या ठिकाणी बदललं आहे? लोकांचा भरोसा बसत नाहीये, पण त्याचीच पडताळ आपण करतोय. 28 जानेवारीला बारामतीत अपघात झाला, लाडकं नेतृत्व महाराष्ट्राचे दादा त्या ठिकाणी गेले होते. या घटनेवर सुरुवातीला विश्वास बसत नव्हता. दादा आपल्याला सोडून जाऊ शकत नाही, ते परत येतील अशी भावना जनमानसात उठत होती. त्यामुळे कालपर्यंत वेगवेगळ्या समाज माध्यमावरून वेगवेगळे व्हिडिओ येत होते. काही लोक म्हणत होते दादा परत येणार, तर काही लोक म्हणत होते दादा पत्रकार परिषद घेणार, तर काही लोक असंही म्हणत होते की दादा गुप्त ठिकाणी त्या ठिकाणी बसलेले आहे, दादा सुरक्षित आहे. पण आज अचानक दादा जर्मनीमध्ये असल्याचा दावा करणारा एक व्हिडिओ त्या ठिकाणी सोशल मीडियावर आला आणि येता क्षणी तो लाखो लोकांनी पाहिला. तो व्हिडिओ अक्षरशः व्हायरल झालाय. मग काय आहे याच्या मागचं सत्य? काय सत्य आहे पहा. महाराष्ट्राला गेल्या 48 तासात 2 मोठे धक्के बसले आहेत. पहिल्यांदा काल काय झालं, एक अज्ञात व्यक्तीचा खुलासा समोर आला. एक असा व्यक्ती जो अपघाताच्या बाबतीत याआधी कधीच बोलला नव्हता, टीव्हीवर त्याआधी कोणाचीच मुलाखत आली नव्हती, पण अचानक एक व्यक्ती असा आला की जो विमान अपघात झाल्यानंतर तिथे उपस्थित होता. त्या व्यक्तीचा दावा समोर आला. त्या व्यक्तीचा व्हिडिओ आल्यानंतर महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा मोठी खळबळ उडाली होती. पण त्यानंतर आज जो व्हिडिओ समोर आला ज्यामध्ये डायरेक्ट सांगण्यात आलंय की दादा जर्मनीमध्ये आहे. आता दादांचं जर्मनीचं कनेक्शन काय, या व्हिडिओमधलं तथ्य काय, हे समजून घेण्यासाठी आपल्याला अपघाताच्या दिवशी नेमकं काय घडलं, त्या दिवशी एक व्यक्ती असा होता की जो पटकन त्या ठिकाणी गेला, विमान कोसळलं होतं, त्यावेळेस पहिला प्रत्यक्षदर्शी तो माणूस होता. त्या माणसाने कॅमेऱ्यासमोर येऊन आज मुलाखत दिली आणि त्या मुलाखतीनंतरच दादा जर्मनीमध्ये आहेत अशा प्रकारचा व्हिडिओ त्या ठिकाणी समोर आलेला आहे. आता आपण आजच्या व्हिडिओमध्ये कुठली माहिती त्या ठिकाणी अफवा त्या बाबतीत बोलणार नाहीयेत. फक्त लोकांच्या मनात शंका काय आहे, कशा पद्धतीची सत्य परिस्थिती आहे, तांत्रिक बाबी नेमकं काय सांगतात, ब्लॅक बॉक्स देखील सापडला आहे, ब्लॅक बॉक्सचा अहवाल काय सांगितला आहे, लोकांच्या गुप्त बैठका का सुरू झाल्या आहेत, चर्चेला उधाण का आले, खरंच दादा जर्मनीत आहे का, त्या व्हिडिओमध्ये केलेला दावा खरा आहे का,
सगळी सविस्तर माहिती घेतोय. पहा, सुरुवातीला जर आपण बघितलं, आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे 28 जानेवारीची ती सकाळ महाराष्ट्रातल्या इतिहासातली सगळ्यात काळी ठरली होती बघा. संपूर्ण राज्याला सुन्न करून सोडलं होतं. 8:45च्या सुमारावर टीव्हीच्या पडद्यावर अचानक एक बातमी झळकली आणि ती बातमी पाहता पाहता वणव्यासारखी पसरली. अजितदादांच्या विमानाला एक अपघात झाला आणि दादा त्याच्यात गेले हे सांगण्यात येत होतं. पण सुरुवातीला सांगितलं होतं या विमानामध्ये 6 व्यक्ती होते. 6 व्यक्तींनी जगाचा निरोप घेतल्याची माहिती समोर आली. पण 5 मिनिटात एक धक्कादायक सत्य समोर आलं. ते म्हणजे विमानात 5 जण होते आणि 5च जणांची बॉडी सापडली. पार्थिवावर अंत्यसंस्कार झाले. दादांना साश्रुनयनाने निरोप देण्यात आला. इकडे सुनेत्रा वहिनीने देखील शपथविधी घेऊन उपमुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारला होता. यंत्रणांचा तपास सुरू होता. तपासामध्ये एका व्यक्तीला अटक करण्यात आली. तब्बल कसून 6 तास चौकशी झाली. दिल्लीत एका व्यक्तीला तपास करण्यात आला. दिल्लीमधून एका व्यक्तीला अटक झाली. पण दिल्लीत मध्ये अटक का झाली, दिल्लीमध्ये त्या विमानाचा व्यक्तीचा काय संबंध असेल, इकडे संशय व्यक्त होताच होता की तेवढ्यात आजच एक असा व्हिडिओ व्हायरल झालाय. एक अशी धक्कादायक माहिती व्हायरल झाली ज्यामध्ये सांगण्यात आलंय की दादा जर्मनीमध्ये आहेत. आता दादा जर्मनीमध्ये आहेत याचा आणि दिल्लीतल्या त्या व्यक्तीचा अटक केल्याचा काय संबंध होता. तसेच काल एक व्यक्ती अपघाताच्या ठिकाणी उपलब्ध असला ज्यावेळेस हे प्रकरण घडलं त्यावेळेस तो तिथे होता. त्याने नेमकं काय दावा केला, अशा 2-3 गोष्टींनी आता या कथेचा सस्पेन्स वाढवला आहे. पहा, सगळ्यात महत्वाची जी पाल चुकली होती ती म्हणजे अमोल मिटकरी यांनी एक दावा केला होता. अमोल मिटकरी म्हणाले विमान ज्यावेळेस पडलं त्यावेळेस सगळेजण त्या ठिकाणी खाक झालं, काहीच तिथे राहिलं नाही. पण विमानातले जे कागद होते त्या कागदाला साधा डाग कसा काही नाही लागला. दादांची ओळख ज्या घड्याळून पटली तर ते असे म्हणत होते की जर या विमानाचं पोलाद म्हणजे विमानाचं जे धातू आहे तो देखील वितळून गेला पण दादाच्या हातातलं घड्याळ कसं काय राहिलं, हा एक महत्वाचा प्रश्न तिथे निर्माण झाला होता. त्यांना आज अचानक एक व्हिडिओ आला ज्यामध्ये दादा जर्मनीत आहे अशा प्रकारचा दावा करण्यात आला. मग आता दादा जर्मनीत आहेत का, जर असतील तर ही त्याच्या मागे काय तथ्य आहे, का व्हिडिओ इतका व्हायरल होत आहे. आता ते पाहण्यासाठी आपल्याला दिल्लीतल्या एका व्यक्तीला अटक झाली ते तिकडे जावं लागेल. दिल्लीमध्ये एका व्यक्तीला अटक झाली होती. अटक झाल्यानंतर सगळ्यात आधी हा अपघात झाला. त्यानंतर तपास यंत्रणेने अगदी पायाला भिंगरी लावून अतिशय वेगानं तपास सुरू केला होता आणि तपास गेला दिल्लीपर्यंत. दिल्लीमध्ये एका कार्यालयाबाहेर पोलिसांची टीम पोहोचली. पोलिसांची टीम पोहोचते पाहते तर काय तर तिथे दुकानाला टाळं लावलं होतं, ऑफिस बंद होतं. त्यांनी पटकन तपास चक्री फिरवली आणि तातडीने एकाला अटक केली. त्याला अटक केल्यानंतर त्याला चौकशीला बसवण्यात आलं. तब्बल 1 नाही 2 नाही 3 नाही तर 6 तास कसून चौकशी झाली. चौकशीत लक्षात आलं तर तो होता त्या विमान कंपनीचा मालक. विमान कंपनीचा मालकला अटक केल्यानंतर अशा काही गोष्टी निदर्शनास आल्या की हे विमानाचं मॉडेल बंद झालं होतं. ते विमानाचं मॉडेल एवढं काही चांगलं नव्हतं. जगात 200 ठिकाणी या विमानाच्या मॉडेलचे अपघात झाले होते. ती कंपनी जवळपास एवढी चांगली नव्हती असा प्रश्न तिथे त्या याच्यामध्ये उपस्थित झाला होता. शंका वाढत होत्या. पण अचानक एक प्रत्यक्षदर्शी समोर आला ज्याने काल विमान अपघातग्रस्त असताना तिथे तो उपलब्ध होता. त्या व्यक्तीने तिथे जाऊन बघितलं होतं की ज्यावेळेस एक व्यक्ती गोजूगावीचा जो सरपंच होते त्यांनी त्या विमानाच्या अपघाताच्या साईडजवळ जिथे अपघात होणार होता तिथे ते गेले. अपघाताची खबर कळता क्षणी पहिल्यांदा ते तिथे गेले तर त्यावेळेस त्यांना विमानामधून एक निळे पॅन्ट घातलेला व्यक्ती बाहेर पडताना दिसून आल्याची माहिती त्यांनी दिली होती. आता तो व्यक्ती खरंच होता की कुठला त्यांचा भात झाला होता यावर त्यांनी अजून कन्फर्मेशन दिलं नाही. पण तेवढ्यात आज एक व्हिडिओ दादा जर्मनीत आहे अशा प्रकारची माहिती देणारा एक व्हिडिओ त्या ठिकाणी व्हायरल झाला आहे ज्याला काही क्षणात लाखो लोकांनी बघितला आहे. तर लक्षात घ्या अशा प्रकारचे व्हिडिओ हे साधारणपणे फेक आहेत. कुठल्याही प्रकारे याला आधार आहे असं साधारणपणे दिसत नाही. जोपर्यंत अधिकृत सरकारकडून माहिती येत नाही तोपर्यंत आपण कुठल्याही शक्यतांवर कुठल्याही अफवांवर भरोसा ठेवणं हे चुकीचं आहे. दादा हे त्या ठिकाणी आपल्यातून निघून गेलेले आहे. त्यांच्या सगळ्या अंत्यविधी अंत्यक्रिया पार पडलेल्या आहेत. सरकारच्या माध्यमातून 3 दिवसाचा दुखवटा देखील जाहीर करण्यात आला होता. सुनेत्राताई वहिनींनी देखील त्यांच्या जागी शपथ घेऊन पदभार स्वीकारला आहे. सरकारच्या माध्यमातून तपास सुरू आहे. अशी कुठल्याही प्रकारच्या अफवांवर त्या ठिकाणी विश्वास ठेवायचा नाहीये. आपण देखील या अफवांवरच क्लॅरिटी येण्यासाठी या अफवांचं सत्य समजण्यासाठी हा व्हिडिओ त्या ठिकाणी बनवला होता. तर नक्कीच आमचा हा अफवाचा जो सत्यता शोधण्याचा हा प्रयत्न जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.